ठिकाणी हार्दिक स्वागत करूया आणि मॅचकडे वळूया. दोन्ही संघ या ठिकाणी एक एक मॅच जिंकलेत आणि क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ लढताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम आहे मोरिया 11 वारसोळी देव, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे JMCC लाखवड संघ, ज्यांच्या माध्यमातून हे अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी दाखल होताना पाहायला मिळते. अर्थातच क्षितिज मोरे आणि नॉन स्ट्राईकला अक्षय मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. जिथे आम्हाला कॅमेरा आहे ना, त्या कॅमेऱ्याच्या आजूबाजूला कोणीही उभं राहू नका, आपल्याला विनंती आहे. कॅमेराच्या आजूबाजूला कोणी थांबू नका. बॉलिंग मार्कवरती युवी आलाय, ज्यांनी पहिलं षटक मागच्या मॅचमध्ये अप्रतिम हाताळलं होतं. आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा युवी बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय आणि बॅटिंगसाठी क्षितिज मोरे. हो, लेग साईडला मारण्याचा प्रयत्न राहिला, परंतु पहिला बॉल वाईड येताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक अतिरिक्त रन येताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही युवीला पाहताय. पहिलं षटक चांगलं टाकलंय. क्षितिज मोरे याच्यावरती नजर असतील या मॅचमध्ये. हलक्या हाताने लेग साईडला पुश केलंय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल, कारण एक टप्पा घेत बॉल बाहेर गेला तर मात्र तुम्हाला सिंगल मिळेल. डायरेक्ट तुम्ही बॉल जर ऑन साईडला बाहेर पाठवला तर तुम्हाला 2 धावा मिळतील आणि गेटच्या पुढच्या बाजूला तुम्ही जर डायरेक्ट स्ट्रोक खेळताय तर मात्र तुम्हाला 6 धावा मिळतील. हा संपूर्ण ग्राउंडमध्ये अनेक अडथळे आहेत, त्या कारणाने तुम्हाला डिक्लेअर स्वरूपामध्ये धावा इथे मिळतील. पहिला बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, जो लिगल बॉल राहिला त्याच्यावरती सिंगल आले. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल या दोन्ही टीमच्या मध्ये. पुढचा बॉल क्षितिज मोरे स्ट्राईक एंडला. ओ, हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. व्हाईट बॉलची सांगता पाहायला मिळते पुन्हा एकदा. थोडंसं दडपण आहे की काय या बॉलरवरती, कारण ज्या पद्धतीने 2 व्हाईट बॉल आलेत. पुढचा बॉल हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल पाठीमागे ढकललाय बॉलला. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 3 षटकांची लढत आहे आणि या 3 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर 30 पेक्षा जास्त धावा स्कोरबोर्डती लावण्याचा प्रयत्न राहील, असं अक्षय मोरेने टॉसमध्ये सांगितलंय. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. 1 रन तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण तिथे प्रताप सकपाळ आहेत. स्लोअर पद्धतीचा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. हलक्या हाताने समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅटचा फेस ओपन केला होता अक्षय मोरे यांनी, जिथे सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने फक्त बॉलला पुश केले, पाठीमागे जाऊ दिले. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एक सिंगल असेल. 6 धावा स्कोरबोर्डती लागतायत आतापर्यंत. बॉल 4 होत आहेत. 4 चेंडू आणि 6 धावा. 2 बॉल असतील या षटकामध्ये. हलक्या हाताने बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल रनसाठी 7 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. थोडासा बॉल जुना करण्याचा प्रयत्न आहे क्षितिज मोरेचा. पुढच्या 2 षटकांमध्ये तुम्हाला अनेक धमाके पाहायला मिळतील, मोठे षटकार पाहायला मिळतील. पहिलं षटक आहे. हलक्या हाताने फक्त पुश केले बॉलला. एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 8 धावा स्कोरबोर्डती लागतात. षटक क्रमांक 1चं खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ रोवून बसले. इथे चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली. 8 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. येणारे बॉल असतील 12 आणि धावा किती केल्या जातील हे पाहणं गरजेचं. तोपर्यंत ऐकूया एक मराठी संगीत. डीजे या प्लीज.
50% लाखवडगावच्या बाजूने झाले असे मी इथे म्हणेन, कारण क्षितिज मोरे मैदानाच्या बाहेर चाललाय. फटका जबरदस्त होता, ताकद जबरदस्त होती, परंतु समोर फटका खेळलाय, जाळ्यात फसवलंय. तुषार सांगपाळ गुगली बॉलर आहेत. अप्रतिम बॉल. क्षितिज मोरेचा खेळ इथे समाप्त झालाय. येऊ द्या गाणं पुन्हा एकदा, तेच गाणं लावा. तांबडी चांबडी चमकते उन्हात लक लक लका. ओ काय बॉल आहे यार, वॉट अ बॉलिंग यार. हा बॉल वेगळा होता यार. वॉट अ बॉलिंग. तुषार संगपाळ आणि टी शर्ट ज्यांनी दिलंय त्याचं कौतुक करेन मी यार. टीम फॉर्म मध्ये आले. राजेंद्र गोविंद संगपाळ यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आले. फुलटॉस बॉल होता, त्याला पूल करण्याचा प्रयत्न राहिला. पुढचा बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऑन साईडला खेळलेला 2 धावा स्कोरबोर्डमध्ये अंकित होत आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र मोरे आलेत. बाहुबली या नावाने चर्चित असणारा हा खेळाडू, षटकारांसाठी प्रख्यात असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 धावा आल्यात. या पाठीमागचा बॉल डॉट होता. पुढचा बॉल फुलटॉस बॉल लेग साइडला पंच केलाय. बॉल बाहेर चाललाय. धावा केवळ मिळतील 2, परंतु बाहुबली हा स्ट्रोक होता. धावा केवळ मिळतायत 2. या डीजे आहेत. आता जे गाणं ऐकलं ते जुनं आहे, खूप जुनं आहे आणि ऐकायलाही छान आहे, परंतु नवीन मॉडर्न गाणं तुम्ही ऐकलं. पुढचा बॉल लेग साइडला पंच केलाय. पॉवरफुल स्ट्रोक आहे, जिथे 2 धावा केवळ मिळतील. बाहुबली स्ट्रोक. धावा मिळतील केवळ 2. जितेंद्र मोरे. 14 धावा स्कोरबोर्डती लागतात. स्कोर चांगला आहे. आणखी 15 धावा अक्षय मोरे विचार करत असतील की आपल्याला काढायला लागतील, कारण 30 धावा इथे खूप होऊ शकतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे, ताकदवर आहे. एका हातामध्ये घेण्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये. अभूतपूर्व स्ट्रोक, अप्रतिम बॅटिंग. षटकार साधावा. डीजे धाव फलकावरती लागले ती एकूण 20 धावा. 20 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. 20 धावा स्कोरबोर्डती लागल्या आणि अक्षय मोरेचा तुम्ही अंदाज पाहिला असेल, त्यांनी सांगितलं बरोबर आहे. क्षितिज मोरेचा अभ्यास केला, पेपर मात्र आला जितेंद्र मोरेचा. क्षितिज मोरे स्वस्तात बाद झाला. आता 3-13 वाजवलेत 12 लाखवट टीमचे जितेंद्र मोरेने. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु आता शेवटचं षटक, अंतिम षटक आणि विशाल सांगपाळ अनुभवी खेळाडूला बॉलिंग मार्कवरती बोलवलंय. 25 धावांपर्यंत थांबू शकले ना तर या मॅचमध्ये लाखवड संघ विजय प्राप्त करू शकतो, परंतु हे जर तर आहे. क्रिकेटमध्ये जर तर मध्ये चालत नाहीये. हलक्या हाताने पुश केलंय, फक्त ढकललाय आणि पुश करून स्वतः खुश आहेत अक्षय मोरे आणि मोरिया 11 वारसुल देव टीम. धावा स्कोरबोर्डती लागतात 21. पुढील मॅच साठी आम्ही कॉल देतोय टीम गुगवे 11 आणि बजरंग बली येरणे. आता मात्र पुन्हा एकदा बाहुबली स्ट्राईक हँडला जितेंद्र मोरे. षटकार आणखी येतील का पाहणं गरजेचं. ओ हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं बॅटची कट होती. अंपायरकडे दाद मागितली जाते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मी सांगितलंय 25 धावांच्या आतमध्ये तुम्ही थांबवलं तर लाखवड संघ सहजरित्या या धावा चेस करील, परंतु 30 पेक्षा जास्त धावा केल्या तर वारसोळी देव संघ जिंकेल. ही मी केलेलं बाकीत आहे. खोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. ऑन साइडला बॉल अगदी जमिनीला चाटत पुसत मैदानाच्या बाहेर जाणार नाहीये.
धावा मिळतील केवळ 2. जितेंद्र मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 23 धावा स्कोरबोर्डती लागल्या. 3 बॉल आणखी बाकी आहेत. आता मात्र विशालला प्रयत्न करावे लागेल. आपल्या भात्यातलं एक अचूक अस्त्र बाहेर काढावे लागेल. पुढचा बॉल हा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल वाईड आहे. 24 धावा हे चालणार नाहीये. नयन सकपाळच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. कोण स्कोरबोर्डती सुशांत 27 धावा 27. 30 पर्यंत मी सांगितलं होतं संघ पोहोचत चाललाय कारण जितेंद्र मोरे बाहुबलीने अप्रतिम बॅटिंग केली. पुन्हा एकदा हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलला पकडतायत की स्वतः काय शोधतायत असं वाटतंय. परंतु इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं खराब मी म्हणेन. धाबा किती मिळाल्यात पंच सांगतील. 3 धावा राईट बरोबर आहे. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 30 धावा 30 रन्स. 12th मॅन अभिजित कदम आमच्या बरोबर आहेत या ठिकाणी आणि ते टाळ्या वाजवत आहेत कारण संघ पाहायला तर 30 पर्यंत पोहोचलाय. 30 धावा मजा येईल या मॅच मध्ये. चेसिंगला ज्या वेळेला लाखवट टीम उतरेल. जितेंद्र मोरे चांगली बॅटिंग केली. संघाला सुस्थितीत नेऊन पोहोचवले परंतु इथून पुढे एक शेवटचा बॉल आहे. संधी आहे. हा फटका अप्रतिम खेळलाय परंतु 2 धावा इथे आणखी स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. 32 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 33चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. आपण करतोय टॉस. चला आपण करतोय टॉस. टॉस साठी मी विनंती करतो टीम एरणे आणि टीम गोगवे या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जातोय. बोथ द कॅप्टन या चला टॉस साठी. चला आपण करतोय टॉस. गोगवे टीम आणि एरणे टीम मध्ये मी विनंती करतो दादा या. सुरेश दादा संतोष दादा आपण या. आपण टॉस करूया. महत्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला गोगवे टीम असेल तर दुसऱ्या बाजूला एरणे टीम आहे. 2 मातब्बर संघ आहेत आणि यांच्यामध्ये आपण टॉस करणार आहोत आणि टॉस मध्ये काय घडेल आपण हे पाहूया. दादांच्या हातामध्ये कॉइन आहे. टॉस कोण मागेल. चला एरणे संघाला संधी देऊया. दादा हवेमध्ये स्पिन करा. हेड इज अ कॉल. इट इज अ टेल आहे. गोगवे संघाने टॉस जिंकलाय. सचिन निर्णय काय. आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला. या मैदानावरती धावा खूप कमी बांधतायत. थोडस अडकळे आहेत. कशा पद्धतीने समोरच्या संघाला थांबवाल. किती धावांपर्यंत. इथे म्हणजे 3 ओव्हरमध्ये असं खेळायचं की 6 मारायची गरज नाही. इथं सिंगल डबलचाच गेम आहे. 3 ओव्हरमध्ये त्यांना आम्ही 25च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय म्हणशील. प्रयत्न खूप केले मायदान मिळत नव्हतं. शेवटी स्पर्धा होते. आता सध्या क्रिकेट खूप चालू आहे आणि नवी मुंबईमध्ये ग्राउंड भेटतच नाही. लाखोड संघाने तरी सुद्धा हे ग्राउंड त्यांनी चॉईस केलं. त्यांचं मनपूर्ण आभार आहे. नितीन दादा बॅटिंग करायचे आहेत. एरने टीम पहिल्यासारखी फॉर्म मध्ये नाहीये. मला वाटतं या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये येईल अशी आपण अपेक्षा करूया. किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील. नक्कीच आम्ही 30 ते 32 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅच मजेदार होईल. त्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. अहो सोपान दादा आमचे खास गावावरून या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचंही
स्वागत आहे आणि आमचे शैलेश दादा हे दोघंही मातब्बर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मंचावरती आपण करूया स्वागत. आणि क्या बात आहे. पहा आज आपण लाखवड गावचं अप्रतिम आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये या ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सक्सेसफुल होते, आमचे सोपान दादा अर्थातच गुगवे सोसायटीचे सचिव, त्यांचं आगमन या ठिकाणी होते. आणि खास करून तुम्हाला सांगेन गावावरून ते या ठिकाणी आलेत. का आलेत तर आज आपल्या गावची स्पर्धा आहे. सोपान दादांचं या ठिकाणी स्वागत करूया. आमचे शैलेश दादा ही वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलेत, त्याबद्दल त्यांचंही स्वागत करूया. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. हाय व्होल्टेज ड्रामा अप्रतिम मॅच आहे, ती मॅच आपण पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येतोय. धन्यवाद. पहिला बॉल डॉट आलाय आणि तदनंतर आपण जर पाहिलं ना तर वाईड आलाय. परंतु टायमिंग पहा, सोपान दादा संगपाळ आणि शैलेश दादांचं अगदी आपल्या मॅचच्या टायमिंगलाच त्यांनी एंट्री मारले. आता काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार कोण हारणार, कारण दोन्ही टीम आपल्याच आहेत. वारसोळ आणि लाखोड ही दोन्ही टीम जर पाहिलं तर जवळच्या आहेत. ऑन साईडला चांगला स्ट्रोक खेळलाय, गॅपमध्ये बॉल जातोय का पाहणं गरजेचं. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. परंतु प्रताप जर मैदानावरती 3 षटक थांबला तर या धावा मात्र 100% होतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु तुषारचा दिवस आहे. तुषारनी चांगली बॉलिंग केली, तदनंतर थोडासा महागडा ठरला, परंतु या मॅचमध्ये त्याला बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल अक्षय मोरे याचा खोला टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चाबूक स्ट्रोक आहे. धावा किती मिळते, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या होत आहेत पहा. ज्यावेळेस तुमचा चांगला खेळ होतो त्यावेळेलाच तुमचं कौतुक केलं जातं, परंतु तुमचा खेळ खराब होतो त्यावेळी तुम्हाला टीकेलाही सामोरं जावं लागतं. या दोन्ही गोष्टी क्रिकेट असो किंवा आयुष्य असो येत असतात. म्हणून मी नेहमी सांगतो, तुमचा चांगला खेळ झाला तर हुरळून जाऊ नका आणि वाईट खेळ झाला तर तुम्ही अतिदुखी होऊ नका. पुढचा बॉल, हा फटका फसलाय की काय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत आणि इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तुषार संगपाळ बॅक इन टू द पिवेलियन. डीजे या प्लीज, डीजे. यार स्ट्रोक अप्रतिम होता, परंतु मला वाटतं रन घ्यायची गरज नव्हती. अप्रतिम स्ट्रोक खेळला होता पहा. बॉलला येऊ दिलं, फुटवर्क खूप चांगलं होतं. क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळलेला करेक्ट फटका, परंतु विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. तू चल मै आया. एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो त्या पद्धतीने टीम लाखवड कोसळताना पाहायला मिळते. परंतु या टीमचा तारणहार कोण होईल, प्रतापला शेवटपर्यंत खेळावं लागेल, कारण आता 2 फलंदाज इथे लागोपाठ बाद होत आहे. युवराज संगपाळ युवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. युवराज संगपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने कालच आपण पाहिलं, हरिभक्त पारायण धोंडराम महाराज यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांचा खूप मोठा सन्मान इथे कोपरखिरण्यामध्ये करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून एका पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे चाललाय. धावसंख्या आहे 8 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आणि ज्यांच्या नावाचा नाव उल्लेख या ठिकाणी मी करत होतो, ज्या पद्धतीने संपूर्ण महाबळेश्वराने 6 धावा,
6 धावा स्कोरबोर्डती लागतायत. षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. आता इथून पुढे धावांची गरज आहे. अरे कितीचं टार्गेट आहे? 27 ची गरज आहे. 27 धावांची गरज आहे. प्रताप सकपाळ नॉन स्ट्राईकला आहे. युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंगला येतोय. लाकवड विरुद्ध वारसोळी देव असा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 27 धावा. हा पटका हवेत खेळलाय. संधी आहे, विकेट प्राप्त होऊ शकते. प्रताप सकपाळ नॉन स्ट्राईकलाच राहिलेत, परंतु एका बाजूने विकेट जात आहेत आणि पुन्हा एकदा एका विकेटचं पतन होतंय. धनंजय सकपाळ मैदानाच्या आतमध्ये. आपण ऐकूया एक मराठी संगीत या डीजे. आतमध्ये स्लोअर पद्धतीचा बॉल. इथे फटका चांगला आहे. धावा धावून घ्यायच्या आहेत. किती धावा मिळतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तिसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का पाहणं गरजेचं. 2 धावा कंप्लीट. पॉवर प्लेच्या बाहेर त्या ठिकाणी डिक्लेअर आहे, याची नोंद आपल्याला घ्यावी लागेल. बाहेर सर्व पळून घ्यायच्या आहेत. धाव संख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 8 धावा स्कोरबोर्डती लागतात. 33चं टार्गेट आहे. 25 धावांची गरज आहे. आतापर्यंत बॉल झालेत 3. 9 चेंडू आणि 25 धावा. प्रताप सकपाळला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. पुढे आलेत. फटका चांगला आहे. देखना स्ट्रोक आहे. कव्हरच्या डोक्यावरून लाजवाब स्ट्रोक खेळलाय. 2 धावांसाठी. 2 धावा या महत्वपूर्ण जोडल्या जात आहेत आणि आता मात्र 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. प्रताप सकपाळ सांगतोय थांब मी आहे इथे. सामना संपलेला नाहीये. वाईड बॉल आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा. 8 चेंडू 22 धावा. एक षटकार इथे पडला ना मॅच मध्ये मजा येईल, रंगत येईल. धनंजय सकपाळ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या षटकामध्ये. चांगली बॉलिंग क्षितिज मोरे. एक सिंगल आहे. आता मात्र समीकरण आहे. धावा स्कोरबोर्डती लागतायत. 12 धावा म्हणजे 21 धावांची गरज आहे. आता मात्र प्रताप सकपाळला प्रताप करावा लागेल. या मॅच मध्ये काहीतरी कारनामा करावा लागेल, कारण बरेचसे मान्यवर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि ते लाखवड गावचे आहेत. एकवीस धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत आले. काय घडेल काय बिघडेल थोडस मला वाटतं दोन्ही टीमला टेन्शन आहे आणि टेन्शन दूर करण्यासाठी आपण काय करतो तर मराठी गाणी ऐकतो. चला या एक मराठी संगीत घेऊन या प्लीज डीजे. सीमा रेषेवरती फिल्डिंग तैनात केले, कारण समोर आहे लाखवड गावचा वाघ अर्थातच प्रताप सकपाळ. जबरदस्त लढत तुम्हाला पाहायला मिळते. 21 धावांची गरज. 21. 6 बॉल 21 धावा आणि या 21 धावा प्रतापनी मारल्या तर जेएमसीसी लाखवड टीम कडून
5,000ची कॅश प्राइज दिलं जाईल. कारण मान्यवर आहेत, आमचे सोपान दादा आहेत. कॅश प्राइज 5,000. 21 धावा कुटाव्या लागतील. पहिला बॉल, फुल टॉस आहे, जबरदस्त टायमिंग आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जाईल. 6 धावा. मॅच ऑन. ऑन आहे. आता जे खाली बसले होते ना ते मात्र उभे राहिलेत. इंटरेस्टिंग मॅच आहे. थोडस टेन्शन आहे. एक षटकार आला तर मजा येईल या मॅच मध्ये. आणखी एक, आणखी एक, आणखी एक. प्रताप सकपाळ, ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 6. षटकार. थोडस पाठी सरा, थोडस पाठी व्हा, थोडस पाठी सरा. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते. प्रताप सकपाळ अप्रतिम बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार, 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रेशर आणि स्वतःचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. लाखवट टीम कडून रोख रक्कम 5,000 या 21 धावांसाठी. सामना ऑन, मॅच ऑन. टेन्शन टेन्शन टेन्शन. फिल्डिंग मध्ये बरीच प्रयत्न केले जात आहेत. सामना तापलाय. आता मात्र प्रेक्षक पुन्हा एकदा या सामन्यामध्ये समाविष्ट होत आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी tenniscricket.in माध्यमातून 6 ला 500 रुपये किरण सकपाळ यांच्या माध्यमातून, म्हणजे रोख रक्कम 5,500. सामना जिंकला तर षटकार तर मारतीलच. सामना सुरू करा पंचांना विनंती आहे. मी बोलून थकलोय आता. 4 चेंडू 9 धावांची गरज. सामना रंगतदार अवस्थेत. आणखी एक जबरदस्त बॅटिंग प्रताप सकपाळ याच्या बॅट मधून. लाजवाब स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक. कडक बॅटिंग. झुकेगा नहीं, ठोकेगा साला. आइए डीजे. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. जबरदस्त लढत. लेग साइडला, लेग साइडला वाईड आहे, म्हणजेच 3 चेंडू 2 धावांची गरज. बॅटिंग आवडली असेल तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या. प्रेक्षकांना विनंती आहे. प्रताप सकपाळ लाजवाब बॅटिंग. टाळ्या शिट्ट्या होत आहेत. गणेश शिंदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या बॅटिंग साठी. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक. प्रताप सकपाळ हे नाव तुम्हाला येणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धांमध्ये लक्षात ठेवावं लागेल. सुपर बॅटिंग. 2 धावांची गरज आहे. बॉल आहे 3. आणखी एक जबरदस्त बॅटिंग. षटकाराने मॅच संपवले आणि नाव आहे प्रताप सकपाळ. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ सुपर नॉक. प्रताप सकपाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं असेल. 21 धावा फिनिश केल्या. मॅच फिनिश केली, एंड केली. सोपान मोरे यांच्यावरती आक्रमण हल्ला चढवला. डीजे प्लीज, डीजे.
बऱ्याचशा रोख रकमा आल्यात किरण सकपाळ यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द मॅच आम्ही देऊ. फिल्डिंग लावा ज्यांची फिल्डिंग आहे, परंतु मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान मुख्य व्यासपीठावरती दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच कोणाला देऊया, काय वाटतंय प्रेक्षकांना? प्रताप दादा, सोपान दादा संगपाळ आमचे लाडके मित्र आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवाजी दादा जंगम